एका फाईलमुळे अजितदादांची वेळ चुकली आणि त्यांचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईहून मंगळवारी संध्याकाळीच कारनं अजित पवार पुण्याला निघणार होते। त्यांचा ताफाही सज्ज होता, मात्र विदर्भाच्या धान खरेदीच्या फाईलवर अजितदादांच्या सहीची आवश्यकता होती। त्यासाठी अजित पवार थांबले होते, मात्र फाईल येण्यासाठी फार उशीर झाला आणि दादांनी रात्रीचा प्रवास रद्द करून दुसऱ्या दिवशी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला आणि दादांची वेळ चुकली। त्यांच्या ड्रायव्हरनं याबाबत आमच्या प्रतिनिधीला सांगितलेला घटनाक्रम पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी जे अजित पवारांचा कार्यकाळ जो होता आणि त्यात सगळ्यात जवळचं व्यक्तिमत्व होतं म्हणायचं होतं। रात्री जाणार होतो आम्ही, बुधवारी कॅबिनेट करून आलो, मला तर बुधवारच ना मंगळवार कॅबिनेट करून म्हणले आपण जाऊया पुण्याला, पण ते रात्री मीटिंग लागल्यामुळं मग त्यांनी विमानाचंही केलं, मग त्यांना बारामतीला यायला, तर बाय रोड आले असतं घडलंच नसतं। मग तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बाय रोड या, हो नंतर अगोदरी बाय रोड जायचं होतं आम्हाला, पण नंतर जेव्हा ते विमानाने गेल्यानंतर म्हणले मग आपण तू मोकळा ये एमटी आणि मी विमानानं जातो। त्याच्या दौऱ्यासाठी तुम्हाला म्हणले पुण्यामध्ये येतो मी, बारामतीतून येतो तिकडे। हो, दादानं बाय रोडचाच प्रवास आवडला। आम्ही साहेब अख्खा महाराष्ट्र फिरलेलो, कमीत कमी ही आमची आता 14-25 गाडी 3.5 लाख किलोमीटर चाललेली। त्याच्यावर आमची लॅक्सेस होती, त्याच्याबरोबर एक लँड क्रुझर आपल्या चेतन दुबे साहेब आमच्याकडे, तर त्या 1.5-2 लाख गाड्या चालल्या। जवळजवळ आमच्या 10 लाखाचा प्रवास झाला बाय रोडचा, पूर्ण बाय रोडच दादाने प्रवास केलेले आहेत। आता डिसेल झाल्यापासून त्यांनी विमान हेलिकॉप्टर वापरलं, तर पहिला बाय रोडच प्रवास असायचा। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गणेशकडे सांगतो मराठीमध्ये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत